जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू आहे आणि या निवडणुकांमध्ये जर बघितलं तर माजी मंत्री बसवराज पाटील यांचा प्रचाराचा झंझावत कुठेतरी सुरू असलेला पाहायला मिळतोय। धाराशिवमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंची सभा आहे आणि याच ठिकाणी जर बघितलं तर बसवराजजी पाटील आलेले आहेत। कशा पद्धतीनं नेमकं तयारी सुरू आहे, कशा पद्धतीनं निवडणुकीला तुम्ही सामोरं जाताय? तयारी अतिशय चांगली आहे। लोकांचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या प्रचारामध्ये आमच्या सोबत लोक मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत आहेत, सहकार्य करत आहेत आणि आम्हाला खात्री आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि आमच्या महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील। सर्व उमेदवार निवडून येतील असं सांगताय। किती जागा साधारणतः भाजपचे किती सदस्य निवडून येतील, काय अंदाज? आमचं बहुमत राहील। बहुमत राहील। अध्यक्षपदाबाबत मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे। भाजपकडेच अध्यक्षपद राहील। कोण अध्यक्षपदाचे दावेदार तुम्हाला वाटतात? ज्यांचं ज्या पक्षाचं बहुमत आहे त्याच पक्षाचा अध्यक्ष होणार। आपण लातूर ग्रामीणचे देखील जिल्हाध्यक्ष आहात, त्या ठिकाणी देखील निवडणूक होते। उत्तर बघितलं तर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जो पराभवाला समोर जावं लागलेलं होतं। जिल्हा परिषदेत या सगळं कसर भरून निघेल मग? आपण नेहमीच निवडणुका अतिशय चांगल्या पद्धतीने लढतो आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश आपल्याला माहिती आहे की विधानसभेला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एवढं मोठं यश आपल्याला लाभलं। सगळ्या नगरपालिकेच्या मध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपण 1 नंबरला राहिलो, महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपण 1 नंबरला राहिलो आणि आता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष 1 नंबरला राहील असा आमचा विश्वास आहे। तुम्ही 1 नंबरला राहील असा विश्वास एकीकडे व्यक्त करता, दुसरीकडे धाराशिवमध्ये महायुतीची जी आहे ती घोषणा करण्यात आली होती। मात्र धाराशिवमध्ये माजी पालकमंत्री असलेले तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात युती जी आहे ती कुठेतरी फिसकटलेली पाहायला मिळते। काय कारण वाटतं तुम्हाला, कशामुळे युती त्या ठिकाणच्या लोकलच्या काही गोष्टी असतात, त्याला युती फिसकटली वगैरे असं म्हणता येत नाही। काही कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात, त्या नेत्यांचे वेगळे वेगळे प्रश्न असतात, पण अखेर निवडणुकीला ही सगळी मंडळी एक विचारानं सामोरं जात आहेत। भाजपच्या नेत्यांवर देखील आता तानाजी सावंत टीका करतात, कुठेतरी वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न असं वाटतं त्यांचा? तो असं आहे, याच्यामध्ये त्यांचं मी काय ऐकलो नाही, त्याबद्दल मी भाष्य करणं हे काय मला संयुक्तिक वाटत नाही। कशा पद्धतीनं मग पाहता या संपूर्ण निवडणुका? दोन्ही जिल्हा परिषदा ज्या आहेत त्याच्यावरती भाजपचा अध्यक्ष बसेल असं म्हणायला मला पूर्णपणानं खात्री आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली लातूर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यावरती भारतीय जनता पक्ष बहुमताने निवडून येईल आणि अध्यक्ष आमचा होईल। नक्की जर बघितलं तर विजयाचा विश्वास जो आहे तो बसवराज पाटील यांनी कुठेतरी व्यक्त केलेला पाहायला मिळतो आणि धाराशिव असेल आणि लातूर असेल या दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदांवरती भाजपचा अध्यक्ष बसेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव।